चंद्रपूरमध्ये डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। अग्निशमन दल गेल्या 6 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला मोठी वस्ती आहे आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरणही पसरलंय। चंद्रपूर शहरातील सर्व कचरा याच डम्पिंग ग्राउंडवर येतो। ही सगळी आग आपण लागलेली पाहतोय। डम्पिंग ग्राउंडचा परिसर आहे हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला वस्ती सुद्धा आहे नागरिकांची, त्यामुळे या परिसरामध्ये काही भीतीचं वातावरण। जवळजवळ मागच्या 6 तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। चंद्रपूरमधल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे। 6 तासांपासून ही आग विझत नाहीये। या संदर्भात आणखी जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी राहुल आपल्या सोबत आहेत। राहुल, 6 तास झाले अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येतंय। सध्या तिथली काय परिस्थिती आहे आणि वस्ती किती दूर आहे या परिसरापासून? श्रद्धा, चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरती चंद्रपूर शहरातला म्हणजे कचरा आहे तो साठवण्यासाठी डम्पिंग यार्डची निर्मिती केली आहे। त्या ठिकाणी मध्यरात्री म्हणजे 11 तारखेच्या मध्यरात्री भीषण आग लागल्याचं आपण पाहतो आहे आणि या आगीचे लोड 1 किलोमीटर अंतरावरूनही आपल्याला पाहता येतील। ही आग इतकी भीषण होती की शहरात म्हणजे शहर परिसरामध्ये धुव्याचे लोट पसरलेले पाहायला मिळाले। या डम्पिंग यार्ड भोवती मोठ्या प्रमाणात शहरातील वस्ती आहे, त्यामुळे ते भीतीचं वातावरण एक निर्माण झालं होतं। मात्र सध्या परिस्थितीमध्ये आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। मात्र ती आग सतत धुमसत असल्यामुळे धुव्याचे जे लोट आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि ज्यावेळेस डम्पिंग यार्डला आग लागते ती विझवण्यासाठी अनेक म्हणजे बऱ्याच तास लागत असतात। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असे आगीचे प्रकार घडत असल्याचं त्या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं आहे। मात्र यावर कुठलीही उपाययोजना महानगरपालिकेच्या मार्फत केली जात नाहीये। अशी घटना परत जर झाली तर त्याचा जो परिणाम आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या वस्तींवरती होण्याची शक्यता आहे। सध्या ती आग जी आहे त्यामुळे आता काहीसं आग मिळवण्यात यश येतंय असं तुम्ही सांगताय। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी चंद्रपूर।